सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बालकीर्तन महोत्सव गोंधळेनगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. वाचे म्हणता गंगा गंगा सखळ दोष जाती भंग दृष्टी पडता ब्रह्मा गिरे त्यासे नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान त्यांचे कैलासी राहणे नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मा गिरे त्यासी नाही यमपुरी. विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबोदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनहनम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहसम विठ्ठलम चिंतयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांची केले स्मरणा होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. मनोजो मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजवानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो हो तुम्हा छत्रपती विठ्ठल. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मा घिरे त्यासी नाही यमपुरी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्र भूषण भक्तीचे सागर भक्तीचे अलंकार भगवंताचे चरणारविंदे भगवंताचे लाडके लडवाळ भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि अत्यंतिक महत्वाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठाल 4 चरणाचा आहे अभंग श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांच्या गाथ्यातील गाथ्यामध्ये हा 615 क्रमांकाचा अभंग असून अभंग हा तीर्थाचा महिमा प्रतिपादन करणार आहे. विठाल अभंगाचा भाव
भावार्थ सर्वांना समजेल रुचेल पचेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत भावार्थ आणि प्रस्तावना बघण्याचा प्रयत्न करू. कारण भावार्थ आणि प्रस्तावना लक्षात आलं तर संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 4 चरणाचं गोड चिंतनी अभंगही आपल्या लक्षात येईल. आणि आजचा गंगापूजन सोहळ्याचं कीर्तन या ठिकाणी सार्थक होणारे आणि जवळपास हा 45-50 किलोमीटरचा प्रवासही सफल होणारे. विठाला काही साधकांचं आणि महाराजांचं अगदी गोड आणि सौम्य या ठिकाणी महाराज चिंतन झालं की काही साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही अभंगात सुरुवातीला वाचे म्हणता गंगा गंगा, या वाचेने मुखाने गंगेचं जर नामस्मरण नामचिंतन केलं असं नेमकं आमच्या जीवनात होईल तरी काय? तर गोड उत्तर दिलं महाराज नामदेव महाराजांनी. गोड उत्तर दिलं, सांगितलं उत्तरधामध्ये की जर गंगेचं तुम्ही नामस्मरण चिंतन जरी केलं, ज्यांचं तीर्थयात्रेला जाणं झालं ते तर भाग्यवानच मंडळ आहे, पण ज्यांचं जाणं नाही झालं त्यांच्याकरता उपाय सांगितला महाराज. जर तुम्ही जिथं असेल तिथं गंगेचं गंगा गंगा जरी म्हटले तर अंतःकरणातले जीवनातले सगळे पाप नाहीसे होतात. एवढं सामर्थ्य त्या गंगा नावाते महाराज. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा, सखळ दोष जाती भंगा. सखळ म्हणजे सर्व पाप महाराज, सगळं नाहीसं होऊन जातं. आणि आणखीन एक महत्वाचा प्रश्न, एवढं जरी तुमच्याकडून नाही शक्य झालं तर बघा श्री क्षेत्र नाशिक आहे. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि तिथं ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. जर तिथं गेले तुम्ही आणि त्या पर्वतावर दृष्टी जरी टाकली ना महाराज तरी यमापासून सुटका सांगितली गड्या. दुसऱ्या चरणात गोड लक्षण वर्णन केलं की दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी. हा मग नेमकं ब्रह्मागिरी तोच पर्वत काय या ठिकाणी घेतलेला असावं. बरेच दुसऱ्याही एका साधकाने प्रश्न केला. इथं तर अनेक पर्वत आहे, आपल्या जवळ सुद्धा महाराज इथं महिषमाळ पर्वत आहे, बरोबर आहे की नाही. अनेक पर्वत व आपल्याही परिसरात आहे. त्याच पर्वताबद्दल या ठिकाणी महत्व का वर्णन केलं तर त्याचंही गोड लक्षण सांगितलं की बघा ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम सांगितला गड्या. गोदावरी नदी, गोदावरी म्हणजे ही सुद्धा एक गंगा आहे. ज्या ठिकाणी गोदावरी गंगेचा उगम झाला म्हणून महाराज ब्रह्मगिरी पर्वत या ठिकाणी नामदेव महाराजांनी वर्णन केलं. तिथं दृष्टी जरी पडली तरी यमापासून सुटका सांगितली गड्या. जर हेही नाही जमलं तर तिसऱ्या चरणात गोड लक्षण वर्णन केलं की तिथून जवळच कुशावर्ती कुंड आहे, बरोबर ना. कुशावर्ती कुंडात जरी तुम्ही आपण स्नान केलं तर त्यांचं राहणंच महाराज कैलासात किंवा वैकुंठात सांगितलं. म्हणून कुशावर्ती करिता स्नान आणि त्यांचे कैलासी राहणे किंवा त्यांचे वैकुंठी राहणे. आणि एवढंच नाही, हेही जरी नाही जमलं तर शेवटी महाराज चौथ्या चरणात गोड वर्णन केलं की त्याच ब्रह्मगिरी पर्वताला तुम्ही प्रदक्षिणा जरी मारली प्रदक्षिणा तर त्याची पुण्याची गणनाच केल्या जाणार नाही गड्या. जसं माऊली हरिपाठात वर्णन करतात की हरी म्हणल्याने हरिमुखी म्हणा पुण्याची गणना. या मुखाने जर तुम्ही हरिमुखी जरी म्हटले महाराज तरी पुण्याची गणना केल्या जाणार नाही. तद्व त्याच पद्धतीनं त्या ब्रह्मगिरी पर्वताला चौथा उपाय सांगितला, प्रदक्षिणा जरी मारली तर त्याची पुण्याची गणना केल्या जाणार नाही. म्हणून नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. अशा पद्धतीने अभंगाचा थोडक्यात भावार्थ आणि अभंगाची उपस्थिती दर्शवली आहे. विठाल हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं अत्यंत आवश्यक येतो. म्हणजे असा की आपण सर्व किंग निमित्त कोणत्या कारणास्तव जमलो सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील वाक्याचं सांगणं आद्य करते. म्हणून ज्या निमित्ताने तुम्ही आपण एकत्रित आलो महत्वाचं कारण सगळ्यांना माहितीच आहे, तरी वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य. बघा कारण चारीधाम यात्रा म्हटलं, गंगापूजन सोहळा म्हटलं की सहजासहजीने महाराज हा उत्सव जर साजरा करायचा असला तर फक्त आपण सहजासहजी म्हणतो चारधामनी महाराज ही तीर्थयात्रा संपूर्ण तीर्थयात्रा करायची केव्हा की चारीधाम सप्तपुऱ्या आणि 12 ज्योतिर्लिंगा हे जोपर्यंत गुरुजी हे सगळं पूर्ण या तीर्थाला चक्कर मारणं होत नाही तोपर्यंत गंगापूजन सोहळा होत नाही. विठाला चारही धाम म्हटलं की चारी धामामध्ये काय काय येतं. पहिलं जगन्नाथपुरी, दुसरं द्वारकापुरी, तिसरं बद्रीनाथ, चौथं रामेश्वर. रामेश्वर चौथं रामेश्वर सांगितलं. आणि सप्तपुऱ्यामध्ये सांगितलं पहिलं काशी, दुसरं अयोध्या, तिसरं मायापुरी, चौथं हरिहर, पाचवं उज्जैनकांची, 6वं शिवकांची किंवा विष्णुकांची, 7वं काटशौरी फाटा.
नाही ना. सातवं म्हणजे कृष्ण परमात्म्याची द्वारका नगरी, सातवं हे सप्तपुऱ्या झाल्या. आणि आता 12 ज्योतिर्लिंग जरी म्हटलं बाबाजी स्वामीजी, 12 ज्योतिर्लिंग म्हटलं की 5 ज्योतिर्लिंग तर भाग्यवान आहे महाराज आपला महाराष्ट्र, की 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रातच आहे. आता पहिलं परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, भीमा शंकर, त्र्यंबकेश्वर आणि आपलं जवळच असलेलं 5वं कृष्णेश्वर. कारण जोपर्यंत बाकीचं मग महाराज MP मध्ये संपूर्ण देशात जर बघितलं, बाकी ओंकारेश्वर नर्मदा नदीच्या काठेला ओंकारेश्वर असेल, मल्लिकार्जुन असेल ना, सोमनाथ असेल, नागेश्वर असेल, हे सगळं जर बघितलं, सगळं मिळून 12 ज्योतिर्लिंगा. हे जोपर्यंत सगळं याच्यामध्ये घृष्णेश्वर सुद्धा सुटता का म्हणे, आहे का नाही दादा. आपण जरी म्हटलं घृष्णेश्वर आम्हाला जवळ आहे, घृष्णेश्वर राहू द्या, जोपर्यंत घृष्णेश्वर पूर्ण होत नाही एकही महाराज चालत नाही, एक ज्योतिर्लिंग सुद्धा त्याच्यात राहिलेली चालत नाही. हे संपूर्ण ज्यावेळेस तीर्थयात्रा पूर्ण होती आणि त्याच वेळेस हा भव्य दिव्य स्वरूपात गंगापूजन सोहळाचा कार्यक्रम आयोजन केला जातो. विठाला ज्या भाविकाची तीर्थयात्रा पूर्ण झालेली भाग्यवानी महाराज, भाग्यवानी आमचे दादा, आमच्या मातोश्री माता आणि आमचंही सगळ्यांचं परम भाग्य आहे की तुमच्यातलं 1% होत नाही पुण्य आम्हाला सगळ्याला वाटल्या जाणार आहे गड्या आज. म्हणून कारण तीर्थयात्रा करायची म्हणल्यावर एवढं सोपं नाही बरं का, सोपं नाही गुरुजी. अनेक काही धाम तर जगन्नाथपुरी झाली, काही धाम असं आहे. आता जे गेले असं जावे त्याच्या वंशी, कारण सुखरूप ही यात्रा पूर्ण झाली आमच्या दादाचं भाग्य, भगवंताची कृपा आहे. नाहीतर काही ठिकाणी डॉक्टर साहेब असं आहे, वरतून कधी खाली पाहायचं असलं असं वाटतं, वरून जर खाली गेलं तर शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आहे की नाही बाबाजी. असं म्हणून असंही काही अडचणी येतात, पण तरी देखील सुखरूप या ठिकाणी तीर्थयात्रा पूर्ण झाली. असे असणारे परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय आमचे रुस्तुम दादा मनाजी श्रीखंडे आणि दुसऱ्या असणारे आमच्या मातोश्री माता सौ परिगाबाई रुस्तुम श्रीखंडे, आमचे दोघाही या भाविकांचं चारिधाम यात्रा पूर्ण झाली. म्हणून त्यांनी आयोजन केलेला हा भव्य दिव्य स्वरूपात गंगा पूजन सोहळा विठाला. आज गंगा पूजन सोहळा म्हटलं जातं. दुसरं म्हणजे सहज आपण चालता काय म्हणतो, आज माऊंजाचा कार्यक्रम, माऊंजाचा आहे का नाही अण्णा. माऊंज त्याला माऊंज शब्द नाही बरं का, त्याचा महत्वाचा जर शब्द बघितला शास्त्रामध्ये तर त्याला मावद असं म्हटलं गेलं. मावद या शब्दाची व्याख्याच अशी गोड सांगितली गड्या, की आतापर्यंत तीर्थयात्रेला जे भाविक गेले, आपण अनेक वेळेस तिथं अनेक ठिकाणी, काही ठिकाणी अन्नदान करतो, तर काही ठिकाणी आर्थिक दान करतो, अनेक दान करतो आपण. आणि आजच्या दिवशीचं हे सुद्धा अन्नदान ज्ञानदान आहे. हे आतापर्यंत जे काही दादा आपण अन्नदान ज्ञानदान तीर्थाच्या ठिकाणी केलं असेल ना, तर आजपासून इथून पुढं आपल्या या मुखाने या अन्नदानाचा दानाचा कुठलाही उच्चार न करणे, या मुखाने कुठलंही न वदविणे, यालाच मावद असं म्हटलं गेलं. विठाला म्हणून ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी येण्याचं योग आला, माझं अगदी परम भाग्य. अशा असणारे आमच्या हरिभक्तपरायण पूजनीय आदरणीय सगळ्यांना अगदी सुपरिचित सुप्रसिद्ध असणारी एक महाराष्ट्राचं खूप मोठं वैभव, आपल्या परिसरात ओळखत नाही असे आमच्या गोकुळ गुरुजीला कोणीच नाही महाराज, आहे का नाही. सगळ्यांना परिचित असलेले अगदी गोड स्वभावचे, कधी पहा त्यांच्या चेहऱ्याकडे हसरं वातावरण महाराज. एखाद्या लय टेन्शन आलं का आमच्या गोकुळ गुरुजीकडे पाहायचं, फ्रेश होतं माणूस. म्हणून महाराष्ट्राचं वैभव ताल महर्षी असणारे, मृदंग विशारद असणारे आमचे गोकुळ गुरुजी यांच्याही वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि इथं आल्यानंतर तुम्हा सर्व सज्जन माय बापांचा दर्शनाचा सुवर्णयोग घडला. विठाला आदी करून महाराज आमचा हा श्रीखंडे परिवार असेल, आदी करून आमचे संतोष भाऊ असतील, अंकुश भाऊ आहे ना, कुठे संतोष भाऊ आहे ना सगळे, तर संतोष भाऊ अंकुश भाऊ यांच्याही वतीनं हा संपर्क झालेला आहे आमच्या गुरुजींना. आणि आधी करून सुंदर या ठिकाणी माझंही आज परम भाग्य. आणि खरं तर आज या श्रीखंडे परिवारांचं आज भाग्य की आज गुरुजी, स्वामीजी, बाबाजी सगळे महात्मे मंडळी आज गंगापूजन सोहळ्याला आहे. तसं जर विचार केला, आज लग्नाची एवढी धावपळ असताना देखील सुद्धा ही मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय अगदी सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य गुरुस्थानी असलेले, कारण वैकुंठवासी प्रांतस्मरणीय आमचे भागवतानंदगिरी महाराज या आश्रमावर ज्या अगदी उत्तराधिकारी जे आहे, पूजनीय आदरणीय आमचे सुरेश नंदगिरीजी महाराज, अमोल नंदगिरीजी महाराज होते मला कधी कधी वयानुसार, अमोल नंदगिरीजी महाराज
सुराशे बाबाच्याही स्वामीजींच्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग वंदन करतो. समोर असणारे आमचे परमपूजनीय आदरणीय बाबाजी आमचे शिवाजी महाराज बाबाजींच्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग वंदन करतो. पूजनीय आदरणीय आमचे गुरुजी तर या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गावाचं खूप मोठं भूषण पंचकृषीत सगळ्यांना परिचित आहे. गुरुजींच्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग वंदन करतो. आदी करून महाराज भजन सम्राट गायन सम्राट गायनामध्ये ज्यांचं चांगलं नाव घेतलं जातं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूजनीय आदरणीय गोड स्वभावशील व्यक्तिमत्व आमचे आदिनाथ गुरुजी डॉक्टर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. दुसरे असणारे परमपूजनीय आदरणीय अगदी गोड सुरुवातीला सुंदर अगदी चाल गायले आमच्या गुरुजीने. आपल्या या महाराष्ट्राचं जिल्ह्याचं वैभव असणारे आमचे बाबासाहेब गुरुजी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यांना या ठिकाणी वंदन करतो. अगदी आवाजात नजाकत गोडवा आणि हरकत आहे. बऱ्याच वेळेस आमची भेट असते. त्यांच्या भागातही बरेच कार्यक्रम असतात. पूजनीय आदरणीय आमचे नाना महाराज टोंबरे महाराष्ट्राचं वैभवती देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या ताई देखील अगदी महाराज त्यांच्या आवाजात आणि गोदावरी येतही आठवण येते महाराज नाही का. आमच्या मुंडे ताईची आठवण येते. आमच्या ताईच्याही चरणावर या ठिकाणी वंदन करतो. आमच्या इकडे दादा असतील, इकडे ज्ञानेश्वर माऊली, त्यांच्या अलीकडे असणारे आमची माऊली, आमचे तरुण तडफदार असणारे भैया असेल, विनयकरी दादा तुम्हालाही या ठिकाणी वंदन करतो. बरं झालं वेळेत तुम्ही विना घेतला. तुम्हाला या ठिकाणी वंदन करतो. साऊंड सिस्टम देखील अगदी गोडे गड्या ज्या साऊंड सिस्टमचं आपल्या परिसरात जिल्ह्यात नाव आहे. फक्त साऊंड सिस्टमच नाही तर माईक इज द बेस्ट आणि बेस्ट इज ऑपरेटर. विठाल उपस्थित माझ्या अगदी प्रेम करणारी ममनापूर्ण आलेले आमचे दिलीप भाऊ नेहमी करता संप्रदाय अगदी जिव्हाळा आणि सेवेत तत्पर असतात. आमचे शेकू अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी संप्रदायाचं भूषण आज नाश्त्याची यजमान आमचे दिलीप भाऊ होती त्यामुळं अगदी तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आधी करून उपस्थित सगळीच महिला मंडळ पुरुष मंडळ पाहुणे मंडळ तुम्हालाही पुन्हा एकदा सगळ्यांना साष्टांग वंदन करतो. आणि परत एकदा आमचे श्रीखंडे दादा बरं का दोघालाही मातोश्री माता आणि आमचे दादा तुम्हाला दोघाला परत एकदा साष्टांग वंदन करतो. सेवेला प्रारंभ करतो. आणि आणखीन एक महाराज ज्या यूट्यूब चॅनलचं आपल्या फक्त जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आणि देशभर ज्यांचं नाव आहे गड्या महाराष्ट्रभर महाराज कान्याकोपऱ्या ज्यांचं नाव आहे मराठी हॉटस्पॉट चॅनल म्हणलं ऐका हो ऐका बरोबर आहे का नाही. हां पहिले आपण ऐकतो पहिल्यापासून आमचे शरद दादाची यूट्यूब चॅनल आहे. आणि एवढंच नाही आज जे या ठिकाणी आलेले उपस्थित झालेले ज्यांच्याकडे आज शूटिंग करत आहे असे असणारे आमचे लहू दादा मराठी हॉटस्पॉट चॅनलवाले त्यांना या ठिकाणी साष्टांग वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्त कहे पायावरी मस्त पायावरी मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी मस्त कहे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्त कहे पायावरी वारकरी संतांच्या. वातावरणी कीर्तन जास्तही करायचं नाही थोडं करूया पण गोड सांगण्याचा प्रयत्न करू. जसं इंग्रजीमध्ये म्हटलं गेलं शॉर्ट बट अँड स्वीट थोडं करूया पण गोड सांगण्याचा प्रयत्न करू. अगदी सुंदर निवेदन केलं आमच्या श्रीखंडे या परिवाराने. गायक वादक मंडळी साऊंड सिस्टम आणि आमचे शूटिंगवाले दादा यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजाकडे सुरुवातीला जोरदार टाळी वाजा. आणि ज्या भाविकांची तीर्थयात्रा पूर्ण झालेली आमचे श्रीखंडे दादा आणि मातोश्री माता यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजा. सुंदर हा या ठिकाणी सोहळ्याचं आयोजन झालेलं आहे. म्हणून चला महाराज हा गंगापूजन सोहळा आपण कधीपासून ही परंपरा जोपासत आहोत. आमची भारतीय संस्कृती एवढी मोठी महान आहे गड्या एवढी मोठी महान आहे की परंपरेगत महाराज 5-50 वर्षापासून हा आपण सोहळा साजरा करत नाही. कुठलाही सोहळा असू द्या 5-50 वर्षापासून नाही तर माऊली अगदी तिसऱ्या चाद्यात 158 क्रमांकाची ओवी खर्च करतात की येथं वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेविते तेची ए अनुष्ठिती सामान्य सकळ. ही वाडवडिलापासूनची चालत असलेली परंपरा आहे. चला याच्या अगोदर पहिलं गंगापूजन माऊंद्याचा कार्यक्रम कोणी केला सुरुवातीला जर सुरुवातीपासून आपण विचार केला तर अगदी बघा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ नवनाथांनी पहिली तीर्थयात्रा पूर्ण केली आणि पहिला गंगापूजन सोहळा नवनाथांनी या ठिकाणी केला. विठाल आणि दुसरा सोहळा महाराज श्री
संत शिरू ज्यांचा आपण अभंग घेतलेले सेवे करता नामदेव महाराज असतील, निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानोबराय, मुक्ताबाई आदी करून हे संत मंडळीने महाराज पहिले तीर्थयात्रा पूर्ण केली. आणि ज्यावेळेस पंढरपूरला आले ना, पंढरपूरला आल्यानंतर स्वतः जगाच्या मालकाने म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबराय नामदेव महाराज हे तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर पहिला गंगापूजन सोहळा त्यांचा देखील सुद्धा स्वतः पंढरपूरला झालेला आहे. विठाला स्वतः पांडुरंग परमात्म्याने पंढरपूरला तो गंगापूजन सोहळा केला. आणि तोच सोहळा मोठ्या आनंदाने प्रेमाने आपल्या या राजाराव टाकळी नगरीमधील श्री क्षेत्र टाकळी नगरी या नगरीमध्ये श्रीखंडे वस्तीवर देखील मोठ्या आनंदाने असं वाटतं खरंच आजही इथं पंढरपूरच या ठिकाणी महाराज पंढरपुरासारखंच वातावरण तयार झालेलं आहे. विठाला महत्वाचं तीर्थयात्रा कोणी कोणी केले बघा, महत्वाचं मार्मिक चिंतन बघायचं, कमी वेळात आपल्याला गोड चिंतन बघायचं हे. आता तीर्थयात्रा कोणी कोणी केली आणखीन जर बघितलं महाराज, काही मंडळी स्वामीजी, एक जण तुम्हाला म्हणे मला 50-60 एकर ऊस, मला काय गरज म्हणे तीर्थयात्रेला जायची, 50-60 एकर अंगूरचा बाग आहे, मला काय गरज आहे तीर्थयात्रेला जायची. पण एक सांगू का, अशा येडपटांना सहज म्हणावं लागतं, अरे रावणासारख्याला वरठेक करणारे लोक आहे त्यांना देवा पुढं वाकावं लागलो तर आपण महाराज कुठं लागलो. अशा पद्धतीनं बघा ना, बरेच जण काही काहीला लय अहंकार असतो गड्या, लय अहंकार असतो, मला काय गरज म्हणे तीर्थयात्रेला जायची. पण याच्याही पुढे जर विचार केला बघा, एखाद्याचं देव मंदिर सोन्याचं असलं गड्या, एखाद्याचं देव सोन्याचं असलं, एखाद्याचं गाव सोन्याचं असलं, पण याच्याही पुढे जर विचार केला, आमच्या वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे गड्या, माझ्या ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये महाराज झाड सोन्याचं आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसा बळ रेडा बोले. अहो ज्ञानोबराय सारखे ज्ञानाचा सागर आहे, समुद्रची तिथं ज्ञानाचा सागर साका माझा ज्ञानेश्वर, एवढंही असताना ज्ञानोबराय तीर्थयात्रेला जाता तर आपलं 2-5 एकरवाल्याचं काय नव्हतं, 5-50 एकरवाला म्हणतो मला काय गरज आहे, काय गरज मला पंढरपूरला जायचे, काय गरज मला आळंदीला जायचे, काय गरज मला देहूला जायचे, काय गरज मला बद्रीनाथला जायचे, काय गरज मला केदारनाथला जायचे, काय गरज मला काशीला जायची. पण सांगण्याचं तात्पर्य काही जणांचं महाराज अहंकार जात नाही, इथं आल्यानंतर अहंकार जात नाही. का जावं लागतं महाराज, अंतःकरणातला जे एखादा लयच अहंकार असला ना एखाद्याकडे, त्यांनी फक्त एकदाच पंढरपूरच्या यात्रे जायचं किंवा तीर्थयात्रेला जायचं, अहंकार गेल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे की नाही. एक जण गोकुळ महाराज, एक जण एका गावामध्ये म्हणे 3 मजली घर होतं, 3 मजली दिलीप भाऊ 3 मजली घर होतं आणि कोणाला बोलूनच देत नव्हतं. म्हणे आपला 3 मजली घरी, बाबासाहेब आपल्या बंगल्यासारखा बंगलाच नाही, 3 मजली बंगला आहे आपला, 3 मजली. स्वामीजी एकदा त्याला सहज मुंबईला कीर्तन होतं, मुंबईला घेऊन गेलो. मुंबईला जेव्हा का मुंबईला घेऊन गेलो ना, ते टावर पाहिले ना डॉक्टर साहेब, ना महाराज टावर असे उंचले, जेव्हा का वरती पाहिलं मागची टोपी मागच पडली. गावात आलो परत, म्हणलंच नाही कोणाला आपल्याला 3 मजली घरी म्हणून. हा एक जण महाराज स्वामीजी बाबाजी एक जणाचे 50 अभंग पाठ होते, 50 अभंग बोलूनच देत नव्हतं गावात कोणाला. आपल्याला काय गरज आहे पंढरपूरला वारीला जायचे, 50 अभंग पाठ्याचे 50 अभंग पाठे, बोलूनच देत नव्हतं कोणाला, इतका अहंकार झाला. एक दिवस मी पंढरपूरला घेऊन गेलो बाबा त्याला, पंढरपूरला, आणि पंढरपूरला एक जणाच्या कानात सांगितलं, आता सकाळी एकदा का विना गळ्यात घेतला तर संध्याकाळी माऊलीच्या आरतीपर्यंत कोणालाच म्हणून देऊ नको, कोणालाच म्हणून देऊ नको. महाराज त्यांनी गळ्यात विना घेतला, संध्याकाळच्या आरतीपर्यंत इतके अभंग झाले दिवसभरात, इतके अभंग अखंड चालते वारीमध्ये सगळे भजन, इतके अभंग म्हणला, इतके अभंग आरतीपर्यंत कोणालाच म्हणून दिलं नाही. आणि याला आता विचारलं तो किती पाठ आहे, ते म्हणे पाया पडतो गावात कोणाला सांगू नका, आपल्याला काहीच येत नाही म्हणे.
काहीच येत नाही. त्यानं जाऊ बघितलं ना की एवढे अभंग संध्याकाळपर्यंत आपले 50 अभंग कुठं लागले. काही काहीच लय असतो, काय परमार्थ आहे भाऊ काही काहीचा, एकच अभंग पाठ, एकच साल, आणि शेवटपर्यंत त्याच्यावरच आयुष्य घातलं भाऊ. काय दृढ शेवा आहे नाही का एवढं. आणि एखाद्यानं कधी भाजनामध्ये तो अभंग ती चाल म्हणलं माऊली तर ती म्हणतं यार म्हणू नको, मा अभंग येतो. जसं काय तू कोवराने वैकुंठाला जाताना याच्याच नावावर करून दिला तू, आहे का नाही. म्हणून महाराजा अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तीर्थयात्रा का करायची, तर अंतःकरणातला देखील अहंकार निघून जातो. अहंकार गेला तुका मन देव झाला, तुका मन देव झाला, तुका मन देव झाला. अहंकार गेला तुका मन देव झाला, तुका मन देव झाला, तुका मन देव झाला. अहंकार गेला, अहंकार गेला तुका मन देव झाला, तुका मन देव झाला, तुका मन देव झाला. अहंकार गेला, अहंकार गेला तुका मन देव झाला, जय हो. मन देव झाला, तुका मन देव झाला. अगदी समर्पकाने गोड प्रमाण आमचे डॉक्टर साहेबांनी दिलं गुरुजींनी. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. बघा याच्याकरता आणखीन का करावं लागते तीर्थयात्रा. बघा ज्ञानोबर आहे नामदेव महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका एकदा तीर्थयात्रा करत 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 काशीला गेले गड्या. काशीला गेले आणि त्या काशीच्या ठिकाणी, उत्तर प्रदेश म्हणलं का काशी आहे का नाही, काशीला गेले आणि तिथं एक कान्होबा वारीस नावाचं साधू होता गड्या. एवढा अहंकार त्याला, एवढा अहंकार. जवळपास त्याचा विचार जरी केला ना महाराज, जटाधाराला 300-350 शिष्य होते, दाढी मिशाधाराला 250 शिष्य होते. एवढा मोठा त्यांचा थाट होता, पण अहंकार एवढा होता गड्या, अहंकार. ज्ञानोबरायांना बघितलं आणि एखादं फुगलं, जवळ आलं कधी, आणि जर लय फुगलं का महाराज त्याच्या इतकं हा लय जवळ आनंद म्हणायला लागले, कहा के हो आप. ज्ञानोबरायला म्हणे कहा के हो आप. हम महाराष्ट्र की सुना है बोले आपके महाराष्ट्र में नामदेव नामक के संत ही बोले पत्थर को भी दूध पिलाते, बोले पत्थर को. हाँ बोले पत्थर को भी दूध पिलाते हैं. हाँ मैं भी या पत्थर को दूध पिलाता, बोले मैं भी या पत्थर को दूध पिलाता. एवढं फुगलं, एवढा अहंकार झाला महाराज. त्यांनी काय केलं, एक आता श्रीमंत जास्त होते, श्रीमंत, एक सोन्याची कळशी आणली गड्या, सोन्याची. आणि दगड होता, दगड असंच होता, दगडासारखा दगड होता आणि त्याला दूध पाजिलं, कळशी भर दूध पाजिलं. आणि आता तिकडे श्रीमंती जास्त राहते. आपला महाराष्ट्र जर सोडा स्वामीजी तर तिकडे बरेच संत मंडळी महाराज तिकडे जास्त पैशावाले गड्या. जर जेवणा एका साधूची तर जेवणाची 51,000 फिशी तिकडे जेवणाची. हां बाबासाहेब महाराज. नाश्ता कधी म्हणलं नाश्ता तर 21,000 रुपये. एकच काजू खाल्ला, मिसळ बी नाही, एकच काजू खाल्ला तर 21,000 रुपये द्यावं लागतं. एवढी फिशी त्यांची. आणि एवढं फुगलं देखो बोले मैंने भी दूध पिलाय, बोले मैंने भी दूध पिलाय. असं म्हणताच आता नामदेव महाराज जवळच होते बरं का उभे. नामदेव नामक के संत आहे, बोले नामदेव महाराज. मोठी माणसं काहीच बोलत नाही महाराज, मोठी माणसं मोठ्यासारखीच राहत्या. आता एखादं आपलं कधी असतं ना आपल्यासारखं, तिथं आपल्यासारखं हात वड्यावानी असं खळखळ करणार, हे काय मीच नामदेव महाराज, हे मीच, असं लगेच म्हणलं असतं ते. पण नामदेव महाराज होते महाराज. आणि एवढंही म्हणतात ज्ञानोबराय म्हणायला लागले, हाँ ऐसे पत्थर को तो हमारे वहाँ कुत्ता भी दूध पिलाते, बोले कुत्ता भी, कोई भी दूध पिला सकते हैं हमारे वहाँ. एक हमारे वहाँ जो एक पत्थर है ना, ओरिजिनल पत्थर है, उस पत्थर को अगर आपने दूध पिलाया ना तो मैं आपके आखिर तक जाटा धुता रहूंगा, मैं आखिर तक आपकी सेवा करूंगा. असं म्हणल्यानंतर महाराज बघा, आता खरा पत्थर म्हणजे इकडे ओरिजिनल पत्थर, जगाचा मालक आहे महाराज. तो काही साधारण नाही ना. असं म्हणतात महाराज. तिथून झालं काय, कान्होबा वारीस नावाचे साधू होते ना, सगळे शिष्य 1,500 शिष्य पाठीमागं, सगळेचे सगळे पंढरपूरला आले गड्या. आणि पंढरपूरला येताच महाराज आता दूध पाजण्याचा कार्यक्रम. जवळपास 10, 20, 30 सोन्याच्या घरड्या होत्या त्या सगळ्या कळशा सोन्याच्या. 10, 20, 30, 40, 50 एवढं पाजलं तरी दूध प्यायना देव पांडुरंग परमात्मा, तरी दूध प्यायना. 125 घरड्या झाल्या तरी दूध प्यायना. मुक्ताबाई म्हणायला लागले, देवा दूध का पित नाहीये. ते म्हणे मला फुगीराचं काहीच चालत नाही म्हणा मला फुगीराचं. कारण मला जे आहे ना, मला ज्याच्या अंतःकरणात भक्ती आणि निष्ठा असते ना, तो गरीब त्याच्या कन्या सुद्धा चालते, मला शेबरीची बोरं सुद्धा चालते मला.
उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे। शबरी के बेरा सुदाम जी के चावल, शबरी के बेरा सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोजन गाए। चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे। उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे। चालतील मला शेबरीची गुरु चालतील, विदुर काकाच्या कन्या चालतील. अहो तुकोबराच्या घरी जरी विचार केला, पाहुणे घराची आज आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार, मोडकी जर जर. काय करू उपचार, कोप मोडकी जर जर. करू उपचार, कोप मोडकी जर जर. पाहुणे घराची आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर जर. हो तुकोबराच्या घरी कन्या चालून मला, पण या फुगीराचं मला काहीच खायचं नाही. का करावं लागते तीर्थयात्रा ते चाललं बरं का आपलं. या फुगीराचं काहीच खायचं नाही. एवढं झालं त्याचा अहंकार गेला आणि त्यांनी सांगितलं, नामदेव नामक के संत का आहे, दूध तर हमारे हात से पिला, दूध तर प्यायनाच म्हणे देव आमच्या हाताने. तर नामदेव नामक के संतो का आहे, तर नामदेव महाराज तिथं जवळच उभे होते. आता हे तर तुमच्या सोबतच उभे होते म्हणे, हे तो आपके साथी होते, हा म्हणे हेच होते ते हेच होते. आणि असं म्हणताच महाराजा आता आदिशक्ती मुक्ताबाई म्हणायला लागल्या. नामदेव महाराजांना विनंती केली, हा नामदेव महाराज आता तुम्ही दूध पाजा गाड्या, आता तुम्ही दूध पाजा. नामदेव महाराज म्हणे आता दूध आणायला पैसेच नाही बा. ती म्हणे यांना एवढं दूध सांडलं ना म्हणे, हे सगळं हेच उचल म्हणे. आता हे कसं उचलू म्हणे, पायाखाली आलं. ती म्हणे काहीच होत नाही म्हणे. आता गोकुळात जर याच्या पायाखालची माती खाल्ली तर पोट बरं होतं म्हणे. आता आपण तर भजनच करणार आहे सगळे, काहीच होत नाही, त्याला कोणताच आजार होणार नाही म्हणे. हेच दूध पाजा म्हणे. आणि आता महाराज स्वतः नामदेव महाराज दूध पाजायला लागले कडे. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, दैवद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा, मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा. फिरविला देवळ जगमाची ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरवेले देवळा जगमाची ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. अगदी समर्पक गोड. फिरविलं देऊळ जगा माझी ख्याती, आणि नामदेव हाती दूध प्याला महाराज. नामदेवच्या दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, हे दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. सोने का गड़वा दूधन भरियो, पियो नारायण आगे धरियो. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा साई. दूध पियो, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. अशा पद्धतीने
आणि त्याच वेळेस महाराज कानोबा वारीस नावाचा साधू होता ना, त्याचा अहंकार गेला गड्या. कारण तिकडे होता ना तोपर्यंत समजायचं माझ्यासारखा महाराजच नाही गड्या. फुगलं होतं ते, फुगलं होतं. आणि म्हणून उत्तर युपी मधून महाराष्ट्रात आला. त्याच्याकरता अहंकार घालण्याकरता कधी कधी महाराष्ट्रवाल्याला सुद्धा बाहेरच्या राज्यात जावं लागतं गड्या, हे का नाही, तीर्थयात्रा करायची असेल तर. म्हणून त्यांनी बघितलं का आपला अहंकार असल्यामुळे देवाने दूध आपल्या हाताने पिलं नाही. आणि त्याच वेळेस नामदेव महाराजच्या जटा होत्या ना, जटा त्या जटेनं महाराज नामदेव महाराजांचे पाय धुतले गड्या. त्यांनी पाय धुतले, शरण आला तिथं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य का करावं लागते तीर्थयात्रा. अंतःकरणा जर कधी कधी अहंकार झाला, कधी कधी प्रॉपर्टीचा किंवा कुठल्याही गोष्टीचा, तो अहंकार जर घालवायचा असेल त्याच्याकरता तीर्थयात्रा केली गेली पाहिजे. विठाला महत्वाचा विषय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाला आपल्याला स्पर्श करायचा. गंगा नेमकं गंगेची निर्मिती कुठून आहे, गंगेचा उगम तरी कुठून झाला, याचं महत्वाचं अगदी गोड चिंतन आपल्याला बघायचंय. पुराणामध्ये सुंदर कथा आलेली गड्या. एक सगर नावाचा महान राजा होऊन गेला. सगर नावाचा दादा, सगर नावाचा महान राजा होऊन गेला. आणि त्या राजाचं नेमकं तसं जर आणखीन एक महत्वाचा इथं विषय बघितला बघा. हे तर झालं आपलं अहंकार तर गेला, पण तीर्थयात्रा करत असताना कोणत्या टायमाला केली गेली पाहिजे बरं. जवळ सकळ सिद्ध हात चालावया हात वतुआ फुले स्वैत जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे, तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थयात्र जाय सुकू नको. पण आपली लई पडझड असते गाड्या, लई पडझड. यात्रेला जायचं असलं आपलं कव्हा राहतं. आमच्याकडे एकदा वारीला जायच्या टायमाला स्वामीजी 20च्या बी आतले नाही, 30च्या बी आतले नाही, 40च्या बी आतले नाही, 50च्या बी आतले नाही, श्रीखंडे दादा 60च्या बी आतले नाही. 60 वालांडलेले, वायर खराब झालेले, फ्यूज उडालेले, डिव गाळालेले, डीपी जाळालेले, फाउंडेशन असं हलतं. येऊ का वारीला आम्हाला आता कायला ताप द्यायला येतं का आम्हाला. गाडीत बसल म्हणे, गाडीत आता गाडीत बसायचं बी सोपं नाही महाराज. आता गाडीत बसायला लागले अण्णा का त्याच्यात कधी कधी दोरी हातात येते तर कधी खाली पायरी सापडत नाही. हा बाबासाहेब महाराज, कधी पायरी सापडत नाही तर कधी दोरी हातात येत नाही. हे एकदा एक म्हातार महाराज ती दोरी सुटली आणि पायरी सुटली, त्या दोन्ही पायऱ्याच्या मध्ये जाऊन घुसलं बा म्हातार. ते म्हणे आता मेनला आता असेच राहा, आता दृष्टी पुढे आयसा चितूर आहे. मेळ नसतं लागत महाराज कुठल्याही गोष्टी वेळेत. अगदी जोपर्यंत सिद्ध म्हणजे जवळ सकळ सिद्ध म्हणजे जरा शरीर बी टाकाटके, त्याच वेळेस तीर्थयात्रा झाली पाहिजे गड्या, त्याच वेळेस तीर्थयात्रा झाली पाहिजे. नाहीतर कधी कधी आपलं असं राहतं प्रपंचामध्ये 85-90 पर्यंत प्रपंचामध्ये महाराज संसार एक संसार दोन्ही संसार. आणि 80-85ला लागले मग घरी मेळ नाही लागला का मग आमच्या दिंड्यामध्ये महाराज मला माळ घाला वाटते. हे म्हणलं आता काऊन, मला आता चावतच नाही. काय चावत नाही, वाटाणे. हा दुसरं आलं ते बी म्हणायला लागलं महाराज मला बी माळ घाला वाटते. हे म्हणलं तुम्हाला बी सावत नाही का आता. हे मला सावत पण पोरं आता आणतच नाही. काय आणत नाही, फुटाने मेळ नसतो लागत महाराज. जोपर्यंत शरीर टाकाटाका असलं का तोचपर्यंत यात्रा केली पाहिजे. आणि एक जण महाराज 95चं म्हातारं पेटी अशी आमचे बाबाजी सुंदर पेटी वाजत होते आणि कीर्तन झाल्यावर पाया पडून माझ्याकडे येऊन म्हणायला लागले महाराज मला पेटी शिका वाटते. म्हणलं बरं शिकतात किती दिवस लागेल. म्हणलं तुमचं 10 झाल्यावर आता
मेळ असतो का दादा तो नंतर, मेळ असतो का नंतर. म्हणून तीर्थयात्रा जरी करायची असली ती ही निवेदितच वेळेत झाली पाहिजे. विठाल विठ्ठला 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 विठ्ठला. याच्याही पुढे चला महत्वाचा विषय चालला महाराज. आपले पुराणात एक सुंदर कथा आहे. सगर नावाचा राजा होऊन गेला गड्या. या गंगेची नेमकं उगम झाला, कुठून निर्मिती, गंगाला नेमकं आणलं कुणी खाली, एकदा महत्वाचं गूढ चिंतन बघू. सगर नावाचा राजा आणि नेमकं असं झालं, एक काळ पावसाचा दुष्काळ झाल्या कारणाने त्याच वेळेस अश्वमेध नावाचा यज्ञ आरंभ केला गड्या. 60,000 पुत्र होते, म्हणजे 60,000 प्रजा, 60,000 पुत्र होते. आणि एवढंही असताना जवळपास 99 यज्ञ गुरुजी पूर्ण झाले. पण त्याच्यात आता शेवटचा यज्ञ आरंभ करायचा. पण त्याच्यात असं होतं, यज्ञ आरंभ केला का त्याच्यात घोडा सोडा लागत होता गड्या, घोडा त्या यज्ञामध्ये. आणि नेमकं 100वा यज्ञ आणि त्याच्यात घोडा सोडला. झालं असं, इंद्राला असं वाटलं हा 100वा यज्ञ पूर्ण झाला तर आपल्याला सगळं राजाबरोबर लढणं शक्य आपल्याकडून होणार नाही. तर त्याच्याकरता इंद्राने काय केलं, आपलं रूप बदललं. आणि तेवढ्यात महाराज तो घोडा चालला होता ना वरती, जवळच महाराज चालता चालता कपिल मुनीचा आश्रम होता गड्या. कपिल ऋषींचा आश्रम होता. कपिल ऋषी ध्यानस्थ होते आणि ध्यानस्थ अवस्थेत बघून त्यांनी केलं काय, इंद्राने तोच घोडा महाराज कपिल ऋषीच्या आश्रमात बांधून दिला आणि सरळ निघून गेला. इकडे यज्ञ थांबला गाड्या. यज्ञ तुमच्या चिंतन लक्षात येत आहे ना, लक्षात येतं डोक्यावरून चाललं अन्न. नाही तर बऱ्याच वेळेस असंच आपण आपलं चालतं काही हां खाली मेळच लागत नाही महाराज, काय कायचं काहीच मेळ लागत नाही, काय चाललं कुठं चाललं आहे का नाही. म्हणून अशा पद्धतीने महाराज ही 60,000 प्रजा त्यांनी पाठवली गड्या. यज्ञ तर इथं थांबला, घोडा कोणीतरी थांबवला, कोणीतरी अडवला. ही 60,000 प्रजा ज्या वेळेस कपिल ऋषीच्या आश्रमात गेली शोध घेत घेत, तर कपिल ऋषीच्या आश्रमात तो आपला घोडा बघितला. आणि तरी देखील कपिल ऋषी ध्यानस्थ होते. आणि त्याही अवस्थेत ही सगळी म्हणायला लागले, वरतून आतून तुलाही ध्यान चालू आहे, वरतून ध्यान चालू आहे, असं बोलायला लागले. ती एक काही आतून कपटी राहता, बाहेरून बरी वाटता आहे का नाही, काही बाहेरूनही कपटी, आतून थोडी माऊली बरी राहत आहे का नाही, काही आतून कपटीन बाहेरून कपटी राहतात आहे का नाही. त्यांचं चालली बा चर्चा, येईल साधू दिसत्या ध्यान करत आहे आणि आमचा घोडा बांधला म्हणे इथं. आता ह्यो आक्षेप घेतला का नाही, त्यांनी आक्षेप घेतला. साधू ऋषीला त्या ठिकाणी उठवलं आणि ज्यावेळेस हा आक्षेप दिसला ना आपल्यावर आक्षेप घेतला बा, ज्या वेळेस आपल्या ध्यानातून जागी झाले तर त्या डोळ्यातून ज्वालामुखी निघली. सगळे जळून राख झाले गड्या, जळून राख झाले. आणि जळून राख झाले तर तेवढ्यात महाराज चिंता वाटायला लागले. ही वार्ता त्या राजापर्यंत गेली गड्या. सगळं हे तर आता जळून राख झाले. आणि त्यांचा एक भाऊ होता, त्यांना पाठवलं, सांगितलं नेमकं झालं काय झालं. आमचे बंधू आले होते म्हणे, इकडे आले. कुठे मग ती काय म्हणे, राखीचा ढिगारा दाखवला त्यांना, राखीचा. आता यांना या ठिकाणी शांत होईल याच्याकरता काय करावं लागेल, सद्गती प्राप्त होईल याच्याकरता काय करावं लागेल, त्यांनी उपाय सांगितला. तर यांचा जर उद्धार व्हावा असं जर वाटत असेल ना, तुम्हाला स्वर्गातून गंगा आणावं लागेल गड्या, गंगा आणावं लागेल. आणि आता गंगा आणायचं म्हणल्यानंतर सगर राजाने तिथं तपश्चर्या केली. वेळ संपली, तेही निघून गेले. सगर राजाच्या नंतर महाराज अंशुमन नावाचा त्यांचा मुलगा, त्यांनीही तपश्चर्या केली. वेळ संपली, तेही निघून गेले. त्यांच्यानंतर दिलीप भाऊ, त्यांचं नाव दिलीप होतं, आता दिलीप नावाचा राजा होऊन गेला. त्यांनीही तपश्चर्या केली. तेही सुद्धा वेळेच्या नियमानुसार निघून गेले. आणि त्यांच्यानंतर शेवटचा जो होतो ना भगीरथ नावाचा राजा गड्या, भगीरथ नावाचा राजा, त्यांनी तपश्चर्या केली आणि साधना केली. त्याच वेळेस गंगामय्या प्रसन्न झाली आणि गंगामय्याने सांगितलं, माझा वेग एवढा आहे म्हणे, उद्धार करण्याकरता यायला हरकत नाही, पण माझा वेग एवढा आहे, वरतून जर खाली गेले तर पाताळात जाईल म्हणे, सरळ पाताळात जाईल. हा वेग थांबवण्याकरता असा एक अधिष्ठान, एक महान पुरुषाची गरज आहे म्हणे. तर त्याच वेळेस महादेवाची विनंती केली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाला प्रसन्न केलं आणि महादेवाने महाराजची गंगा आपल्या जटेत धारण केली. आणि त्या जटेमधून महाराज बारीक धार, भगीरथ राजा पुढे चालले, त्यांच्या पाठीमागून गंगा आले आणि सगळ्या भावांचा त्या ठिकाणी उद्धार झाला. म्हणून तेव्हा या ठिकाणी गंगेचा तेव्हा निर्मिती झाली. विठाल म्हणून त्या गंगेला देखील
तिथे भगीरथ नावाची गंगा म्हणलं गेलं आणि त्याच गंगेचं एक महत्व नामदेव महाराज गोड वर्णन करतात की जरी तिथं स्नान केल्याने माणसाचे पाप तर जातात गड्या, पण ज्यांचं जाणच झालं नाही, व्यापामुळं जाणच झालं नाही, काही कारण असतो, ती गंगा गंगा जरी म्हणले तरी माणसाच्या जीवनातले सगळे पाप नाहीसे होतात. अभंगाचं पहिलं चरण. वाचे म्हणता गंगा गंगा, 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 सर्व दोष जाती भंगा, क्या बात है, सर्व दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वा वा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बालकीर्तन महोत्सव गोंधळेनगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे.